श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आज आहे आपला मेहंदीचा सेकंड डे. फर्स्ट डेमध्ये आपण पाहिलं की मेजरमेंट मशीननी मेहंदी पावडर म्हणजे मेहंदी पेस्ट कशी तयार करायची. सो मी इथे आता तुम्हाला बेसिक गोष्टी सांगणार आहे, कारण बऱ्याच जणांना बेसिक पावडर कोणती यूज केली किंवा चहाचं पाणी कसं यूज करतात किंवा काय या गोष्टी माहीत नाही आहेत. तर मी आज तुम्हाला या गोष्टी याच्यामध्ये क्लिअर करणार आहे. सो डिटेलमध्ये आपण पाहणार आहोत की बेसिक गोष्टी कोणत्या आहेत. ओके, बेसिक बेसिक थिंग्स. ओके, आता ह्याच्यामध्ये काय आहे तर आपल्याला फर्स्ट इम्पॉर्टंट काय लागते, मेहंदी जर आपल्याला शिकायची तर काय लागणार, तर मेहंदी पावडर लागणार. आता ही कोणती लागणार मेहंदी पावडर, त्याच्यात खूप जणांची क्वेश्चन होते की कोणती मेहंदी पावडर यूज केली. तर इथे मी 5 फिल्टर मेहंदी पावडर यूज केलेली आहे, कारण त्याच्यामध्ये लम्प्स नसतात किंवा ती खूप स्मूथ असते मेहंदी पावडर. सो इथे आपण तीच मेहंदी पावडर यूज करतो आणि मी तीच मेहंदी पावडर सेलही करते. सो ज्यांना कोणाला हवं असेल त्यांनी ऑर्डर करू शकता. ओके, तर इथं 500 मेहंदी पावडर. त्याच्यानंतर कोणती गोष्ट महत्त्वाची आहे कलर येण्यासाठी, तर ऑइल. ओके, ऑइल हे भरपूर प्रकारचे आहेत. इंस्टाचे माझे रील्स पाहिले असतील तर तुम्हाला लक्षात येईल. सो मिरगिल ऑइल, युकलिप्टिस ऑइल, ट्री ट्री ऑइल, लेव्हेंडर ऑइल प्रकारचे ऑइल्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. तर याच्यापैकी काही जण काय करतात, क्लो ऑइल म्हणजे निर्गिल तेल आणि क्लो ऑइल म्हणजे लवंग तेल. ह्याचं लवंग तेल असते हे, प्लस निर्गिल ऑइल हे यूज करतात. तर याचा रेशो काय घेतात, तर लवंग ऑइल हे म्हणजे क्लो ऑइल हे 30% घेतात आणि प्लस निर्गिल ऑइल म्हणजे युकलिप्टस ऑइल हे 70% घेतात. असा रेशो करून 100% हे मिक्स ऑइल बनतं, मिक्स ऑइल. ओके, तर याच्यामध्येच अजूनही ऑइल्स यूज होतात, ते म्हणजे लेव्हेंडर ऑइल, टी ट्री ऑइल. हे सगळे ऑइल मिक्स करून ही एक मिक्स ऑइल बनतं. किंवा तुम्ही त्याचा रेशो चेक करू शकता तुमच्यानुसार. आपण जेव्हा एखादी गोष्ट करायला घेतो, मीन्स शिकतो, आपण एखादी गोष्ट जेव्हा एक्सपेरिमेंट करतो वेगवेगळ्या प्रकारे रेशो घेऊन, तेव्हाच आपल्याला या गोष्टी लक्षात येतात. त्यामुळे जर तुम्हाला चेक करायचं असेल तर तुम्ही असं करा की वेगवेगळे रेशो घ्या, आणखी चेक करा की कधी कुठल्या रेशोमध्ये तुम्हाला डार्क स्टेन मिळतो. ओके, आणखी कुठलं, युकॅलिप्टस ऑइल. मेजरली हे दोन ऑइल यूज करतात. तर आणखी मिक्स ऑइल करताना ही सगळे ऑइल यूज करून स्टँडर्ड रेशो घेऊन हे ऑइल तयार होतं. क्लो ऑइल हे जास्त प्रमाणात टाकायचं नाही. क्लो ऑइल जास्त झालं तर स्किन जळजळते आणि काय होतंय, पील ऑफ होतं जास्त प्रमाणात. पील ऑफ म्हणजे जेव्हा मेहंदी खूप डार्क होते त्याच्यानंतर ती जाताना स्किन जाते बघा, त्याच्यावरची जी ब्लॅक असते ना ती सगळी जायला लागते. तर त्या प्रकारचा पील ऑफ जास्त होतो जर क्लो ऑइल आपण जास्त प्रमाणात घातलं तर. ओके, अशा प्रकारे एकदा आपण काय यूज करतो की पहिला मेहंदी पावडर इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट, त्यानंतर मेहंदी ऑइल हे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट आहेत, हे हिरो एलिमेंट आहेत. हे 2 एलिमेंट जर तुमच्याकडे व्यवस्थित नसतील, 500 मेहंदी पावडर नसेल, ऑइल व्यवस्थित नसेल, तर मग मेहंदीला कलर येणार नाही व्यवस्थित. सो जेव्हा तुम्ही प्रोडक्ट यूज करता तेव्हा मेहंदी पावडर आणि मेहंदी ऑइल हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहेत, ते चेक करूनच घ्या. सो ज्याने तुमच्या मेहंदीला कलर येईल.
जर तुम्ही मेहंदी पावडर आणि मेहंदी ऑइल लो क्वालिटीची घेतलीत तर तुम्हाला हवा तसा रिझल्ट भेटणार नाही. सो त्यामुळे मेहंदी पावडर आणि मेहंदी ऑइल घेताना एखाद्या आर्टिस्टकडून किंवा बाहेर जर घेत असाल तर चेक करून घ्या, कारण मेहंदी पावडरमध्ये वेगवेगळ्या क्वालिटी असतात, 3 फिल्टर, 5 फिल्टर, 7 फिल्टर, त्यामुळे चेक करून घ्या. ओके, त्याच्यानंतर काय आहे आपण ॲड करतो ते लेमन ज्यूस पण यूज करतोय मेहंदीच्या पेस्टमध्ये. ओके, त्याने काय होतंय तर हे ॲसिडिक असतंय. ओके, लेमन ज्यूस हे ॲसिडिक असतं, त्याच्यामुळे जेव्हा आपण ते मेहंदी पावडरमध्ये ॲड करतो तेव्हा मेहंदी पावडर प्लस लेमन हे जेव्हा ॲड करतो तेव्हा मेहंदीला डार्क स्टेन येण्यास मदत होतो. तर डार्क स्टेन रिलीज करते, जास्त डार्क स्टेन येण्यास मदत करते. ओके, त्याच्यामुळे लेमन ज्यूस यूज करत नसाल तर लेमन ज्यूस यूज करून एकदा नक्की पहा आणि मला तुम्ही कमेंटमध्ये मी लेमन ज्यूस यूज करता की नाही. त्यानंतर आपण यूज करतो शुगर. खूप जणांचा प्रश्न असतो ते शुगर का यूज करतात. ओके, तर आपण बघूया इथे शुगर का यूज करतात. तर शुगरमुळे काय होतं की मेहंदीला एक मॉइश्चर राहतं. म्हणजे जेव्हा तुम्ही बघता की बऱ्याच जणांचे फोटो असतात त्याला अजिबातच म्हणजे एकदम ते लगेचच सुकून जातात, हातावरून निघायला लागते ती मेहंदी. का तर त्याच्यामध्ये मॉइश्चर नसतं, ती स्किनवर जास्त वेळ राहत नाही. सुकली की ती आपोआप त्याच्या पापड्या पडून ती निघून जाते स्किनवरून. तर तशी मेहंदी असेल तर ती स्किनवर जास्त वेळ न राहिल्यामुळे तुमचा जो स्टेन आहे तो स्किनपर्यंत पोहोचतच नाही आतपर्यंत, आणखी त्याला जास्त डार्क स्टेन येत नाही. तर अशा वेळेला शुगर ही आपल्याला हेल्प करते. शुगरमुळे काय होतं तर मेहंदीला मॉइश्चर राहतं, प्लस ती व्यवस्थित स्किनवर बसते, जास्त टाईम स्किनवर राहते. हां, त्यामुळे एक ओलसरपणा असा मेहंदीला राहतो आणि तुम्ही जेव्हा फोटो घेता तेव्हा त्याला शाईन येते. तुम्ही पाहत असाल की खूप साऱ्या मेहंदी आर्टिस्टचे फोटोज जेव्हा त्यांनी पोस्ट करतात व्हिडिओज, त्यामध्ये मेहंदीला शाईन असते. तर का असते तर त्याचं हेच रिझन आहे की त्याच्यामुळे ते लोक शुगर ॲड करतात. सो शुगर आपल्याला व्यवस्थित प्रमाणात ॲड करायचं आहे. तर याच्यामुळे शाईन येते. शुगरमुळे काय होतं, शुगरमुळे मॉइश्चर आणि शाईन येते मेहंदीला. ओके, त्याच्यामुळे शुगर यूज करत नसाल तर शुगर ही यूज करून पहा. सो तुमची मेहंदी पडणार नाही, खूप छान सॉफ्ट एकदम स्मूथ अशी पेस्ट होईल. ओके, त्याच्यानंतर बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की टी 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 वॉटर काय आहे. टी वॉटर. ओके, बरेच जण काय करतात की टी वॉटर यूज करतात, मी पण करते. पण जेव्हा गडबड असेल तेव्हा नाही, मी प्लेन वॉटर यूज करते. पण जेव्हा गडबड नसेल, मी निवांत असेल तेव्हा मी नक्की टी वॉटर यूज करते. चहा पावडर प्लस 2 ते 3 क्लोव, अखंड क्लोव. ओके, हे चांगलं उकळून घ्यायचं आणि थंड करायचं आणि त्याच्यानंतर हे वॉटर आपण पेस्टमध्ये यूज करू शकतो. तर अशा प्रकारे जर तुम्ही यूज केलात तर तुमच्या मेहंदीला व्यवस्थित स्टेन येईल. त्याच्याबरोबरच मेजरमेंट ही खूप इम्पॉर्टंट आहे. खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे मेजरमेंट. तुम्ही कोणत्याही प्रमाणात जर मेहंदी पेस्ट तयार करायला घेतली तर त्याला तुम्हाला हवा तसा रिझल्ट भेटणार नाही. सो मी लास्टच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मेजरमेंटचा चार्ट दिला आहे, कसं काय घ्यायचं. सो तुम्ही एकदा जाऊन ते चेक करू शकता. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी स्पूननी कशी मेहंदी पावडर भिजवायची, पेस्ट बनवायची तेही सांगणार आहे. सो ज्यांच्याकडे मेजरमेंट मशीन नाही त्यांच्यासाठी ते इझी होऊन जाईल. जर तुमच्याकडे अजूनही मेहंदी प्रोडक्ट नसतील, मेहंदी पावडर, मेहंदी ऑइल नसेल तर तुम्ही मला DM करा. सो मी तुम्हाला किट पाठवेन. माझ्याकडे 150चा किट अवेलेबल आहे. मेहंदीसाठी प्रॅक्टिस सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे. जेव्हा तुम्ही त्याला टाईम द्याल, सावकाश काढाल, तेव्हाच तुम्हाला ती रिझल्ट देईल. गडबडीत काढण्याची मेहंदी गोष्ट नाही आहे. आपल्याला ती सावकाश, व्यवस्थित लाईन बाय लाईन, प्रथम सगळे त्याचे जे एलिमेंट्स आहेत ते ना जर तुम्ही व्यवस्थित काढाल तरच तुमची फिनिशिंग ही व्यवस्थित येईल. गडबडीत काढाल तर फिनिशिंग येणार नाही. प्लस तुमच्या मेहंदीचा लुक दिसणारच नाही. खूप जणांचा प्रश्न असतो की ताई माझ्या मेहंदीला फिनिशिंगच दिसत नाही. प्रॅक्टिस करा. टाईम भेटेल तेव्हा तेव्हा प्रॅक्टिस करा.
प्रॅक्टिसनीच तुमच्या मेहंदीला फिनिशिंग येईल. जर तुम्ही प्रॅक्टिस नाही केलं तर तुमच्या मेहंदीला फिनिशिंग येणार नाही. सो त्यामुळे प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे. जेवढा वेळ भेटेल तेवढा प्रॅक्टिस करा. थोडा वेळ असू दे, रोज 15 मिनिटं असू देत, पण जे बेसिक एलिमेंट्स आहेत त्यांची आपल्याला प्रॅक्टिस केली पाहिजे. इथून पुढे आपण एक एलिमेंट्स घेणार आहोत. जसं आपला क्लास वाढत जाईल, जसं आपल्या क्लासचे दिवस जात जातील, तसे आपण बेसिकपासून सगळे एलिमेंट्स याच्यामध्ये कव्हर करणार आहोत. तर त्या गोष्टी मी तुम्हाला YouTubeवर दाखवल्यानंतर तुम्ही त्या गोष्टींना किती टाईम देता हेही तेवढंच इम्पॉर्टंट आहे. त्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थितपणे घरात टाईम देऊन तुम्हाला त्या काढता आल्या पाहिजेत. फक्त बघितलं म्हणून कोणतीही गोष्ट येत नाही. प्रॅक्टिस खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही त्याला वेळ द्याल तरच तुमचे सगळ्या डिझाईन्स परफेक्ट येतील. आणखी तुम्हालाही समजेल की माझं कुठे काय चुकतंय, काय राहतंय. स्वतःला कळतंच की आपली डिझाईन कशी आले किंवा याच्यात काय इम्प्रूव्हमेंट पाहिजे. सो त्याच्यामुळे प्रॅक्टिस करा. जर तुम्हाला मेहंदी आर्टिस्ट व्हायचं आहे तर प्रॅक्टिस करणं सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. मेहंदीला टाईम द्या. जर हाऊसवाईफ असाल तर दिवसभरातले 15 मिनिटं काढा, 10 मिनिटं काढा, पण प्रॅक्टिस करा. सो त्याच्यासाठी तुम्हाला हे सगळे एलिमेंट्स लागणार आहेत. मेहंदी पावडर, ऑइल, त्याच्यानंतर लेमन ज्यूस, शुगर, टी वॉटर इथे मी ते दिलेले आहेत, ते तुम्ही घेऊन घेऊ शकता. आणखी ह्या सगळ्याचा यूज करून आपण छान अशी मेहंदी पेस्ट बनवू शकतो घरीच. आणि जर तुम्हाला प्रॅक्टिससाठी मेहंदी पेस्ट बनवायची असेल, बऱ्याच जणांचा हाही प्रश्न असतो की प्रॅक्टिससाठी मेहंदी पेस्ट बनवायची ताई, मग कोणतं ऑइल घेऊ? ऑइल कोणतंही घेऊ नका प्रॅक्टिससाठी. मेहंदी तुम्ही जेव्हा पेस्ट बनवता तेव्हा म्हणजे कलरवालं कोणतं घेऊ नका. आपण घरात साधं जे कोकोनट ऑइल यूज करतो तेही आपण प्रॅक्टिसच्या मेहंदीमध्ये ॲड करू शकतो. कारण मी असंच करते की जेव्हा मला प्रॅक्टिस घरी करायची असते तेव्हा मी कोकोनट ऑइल ॲड करते. त्याच्यामुळे कलर येत नाही, आणखी कोणताही प्रॉब्लेम येत नाही. शिवाय जी आपली पेस्ट असते ती अगदी स्मूथ होऊन आपल्याला भेटते. त्याच्यामुळे त्याच्यासारखाच काम करते. जे आपलं मेहंदी ऑइल आहे, मिक्स ऑइल कलर देणारं, त्याच्यासारखंच कोकोनट ऑइल काम करतं. फक्त फरक एवढाच आहे की त्याच्यामुळे स्टेन येत नाही आणि आपल्याला पेपरवर्क करताना किंवा प्रॅक्टिस करताना स्टेनची काही गरज नसते. दॅट्स वाय तुम्ही जर कोकोनट ऑइल यूज केलात तरीही चालेल. सो अशा पद्धतीने आजचा क्लास आपण इथेच थांबवतोय.